नमस्कार, मी रेशम भोर. SMBC गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत. सुरुवातीला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी. दिल्लीचे मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांची देशभरात झाडू यात्रा सुरू आहे. आजपासून 4 दिवस केजरीवाल भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये आहेत. अहमदाबाद ते भुज असा रोड शो ते करणार आहेत. दिल्लीनंतर आता आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांची देशभरात झाडू यात्रा सुरू आहे. आजपासून पुढचे 4 दिवस केजरीवालांचा दौरा मोदींच्या गुजरातमध्ये असणार आहे. अहमदाबाद ते भुज असा रोड शो ते करणार असून ते दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी अहमदाबादमध्ये सभा घेणार आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा निवडणुकांमध्ये उतरलेत. यावेळी त्यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यावर टीका करत एका घावात 2 तुकडे करत नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर अंबानींना गॅसच्या किमती किती दराने देणार असा सवाल केजरीवाल यांनी विचारलाय. मात्र मोदींनी केजरीवाल यांनी केलेल्या टीकेकडे दुर्लक्ष केलं असून त्यामुळे अंबानी आणि मोदी यांच्यात सेटिंग झाली असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी उपस्थित केलाय. तसेच दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांची केरळच्या राज्यपालपदी केलेली नियुक्ती ही चुकीची असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे. बॉलिवूड अभिनेता आमिर खानला मराठी भाषेबद्दल आपुलकी तर आहेच. आमिरचे सर्वच चित्रपट सुपरहिट ठरलेत. या सुपरहिट हिरोला भुरळ घातली आहे ती मराठी फॅन्ड्री या चित्रपटाने. हा चित्रपट पाहून आनंदी झाल्याचे त्यांनी ट्विटरवर ट्विट केलंय. मराठी सिनेसृष्टीतील नुकताच प्रदर्शित झालेल्या फॅन्ड्री या सिनेमाने अगदी अल्पावधीतच फारच प्रसिद्धी मिळवली. हा सिनेमा देशभरासह विदेशातील प्रेक्षकांच्याही पसंतीस पडलाय. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानलाही या सिनेमाने चांगलीच भुरळ घातली आहे. फॅन्ड्री हा सिनेमा पाहून फारच आनंदी झाला असल्याचं आमिरने ट्विट केलंय. सध्या फारच चर्चेत असलेला मराठी सिनेमा फॅन्ड्री पाहिला. क्रिएटिव्ह टीमने खूपच उत्तम आणि कौतुकास्पद कामगिरी केली आहे. दिग्दर्शक नागराज मुंजळेंनी यशस्वी पदार्पण केलं आहे असं आमिरने ट्विटरवर म्हटलंय. फॅन्ड्री हा सिनेमा गावरान शैलीवर आधारित असून रांगड्या पद्धतीचं प्रदर्शन या सिनेमातून करण्यात आलंय. जगण्याला अर्थ देता देता त्यामध्ये खरा अर्थ शोधणारा असा फॅन्ड्री हा सिनेमा आहे. नमस्कार, मी रेशम भोर. SMBC गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत. सुरुवातीला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी. 16व्या लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त VK संपत यांनी आज केली. राज्यात 3 टप्प्यात तर देशात 9 टप्प्यात लोकसभा निवडणूक घेण्यात येणार आहे. 16व्या लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक समोर आले असून 9 टप्प्यांमध्ये ही निवडणूक पार पडणार आहे. 7 एप्रिल ते 12 मे अशा महिन्याभराच्या कालावधीत हे 9 टप्पे पार पडणार असून 16 मे रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात 10, 17 आणि 24 एप्रिल अशा 3 टप्प्यात निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाचे आयुक्त VS संपत यांनी बुधवारी नवी दिल्लीत लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यंदाच्या निवडणुकीत तब्बल 81 कोटी 40 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून मतदार यादीत नाव नसलेल्यांसाठी आणखी एक संधी देण्यात येईल. रविवारी 9 मार्च रोजी देशभरात मतदार नोंदणीसाठी विशेष कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचे संपत यांनी सांगितले. 10 एप्रिल रोजी बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ या ठिकाणी मतदान होणार आहे. तसेच हिंगोली, नांदेड, पुणे, बारामती, शिर्डी, बीड, लातूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी 17 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आणि तसेच 24 एप्रिल रोजी नंदुरबार, जळगाव, जालना, औरंगाबाद, नाशिक, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई आणि रायगड या ठिकाणी मतदान होणार आहे.